मराठी माणसापर्यंतच नव्हे तर जगभरात कसं पोहोचेल यासाठी प्रयास करण्यात आला। आम्ही माझ्यासारखे अनेक काही शेकडो तरुण आहेत की जे आपापले व्यवसाय सांभाळून आपापला चरितार्थ अत्यंत स्वाभिमानाने करून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या सत्य इतिहासाच्या प्रचार प्रसारासाठी आम्ही आमच्या हयाती घातल्या। आमचे मित्र मिलिंदराव यांनी जे सांगितलं की मराठा समाजासाठी आम्ही गेली अनेक वर्ष काम करतोय, तर बांधवांनो मिलिंद पहिल्यांदा सेक्रेटरी झाला, मला असं वाटतं 94ची गोष्ट असेल, 94-95ची गोष्ट असेल। खताळ पाटील त्यावेळेला अध्यक्ष होते, बरोबर। मित्रांनो मी तब्बल 1990 पासून म्हणजे मी 94ला मराठा महासंघाचा राष्ट्रीय युवक अध्यक्ष होतो। 95ला युती सरकार अस्तित्वात आलं, त्यावेळेला माझ्याकडे सरचिटणीस म्हणून विनायक मेटे होते, मी युवक अध्यक्ष होतो आणि 95च्या युतीच्या गव्हर्नमेंटमध्ये थोडासा विषय डायव्हर्ट होतोय, मी तिथे येणार आहे, परंतु मी आठवण म्हणून सांगतो की या मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी मराठा समाजाच्या उन्नयनासाठी अनेक लोकांनी महान कामगिरी केली। आपल्या सर्व अनेकांनी केली असेल, परंतु आम्ही अशी काही करू नको की ज्यांनी आपलं तालुके यासाठी निर्माण केलं। आम्ही कोणाकडे कधी काही मागितलं नाही, आम्ही जे काही केलं ते सगळं स्वतःच जेवढं काही आपण करता येईल त्यासाठी केलं। 95ला आणि त्या युती गव्हर्नमेंटमध्ये मराठा महासंघाने शिवसेनेला सपोर्ट करावा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शिवसेना मांडते आहे आणि मराठा महासंघ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो आहे, म्हणून त्या काळात काँग्रेस मोठं वर्चस्व असताना आम्ही शिवसेनेला सपोर्ट केला। शिवसेनेने आम्हाला 3 आमदारक्या द्यायचं ठरवलं विधान परिषदेच्या, आणि त्यावेळेला 95ला युतीचं गव्हर्नमेंट आलं मराठा महासंघाच्या सपोर्टने। त्यावेळेचा एक आमदारकीचा क्लेमंट सुनील बांगर हा सुद्धा होता, त्यावेळेला विनायक पेटेंना ती आमदारकी मिळाली। पुढे विनायक पेटेंचं काम राज्यभरातलं तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे, मराठा समाजासाठी त्यांनी केलेलं काम सुद्धा मोठं आहे। योगायोगाने त्यावेळेला मला ती संधी मिळाली नाही, परंतु संधी मिळाली नाही म्हणून मराठा समाजाचं काम आम्ही बाजूला ठेवलं नाही, उलट अधिक ताकदीनं अधिक वेगानं आज जे तुम्हाला हे सगळं दिसतंय तर नांगरलेली भूमी जी आहे त्याच्यामध्ये आलेलं हे अत्यंत उत्तम आणि उज्ज्वल असं पीक आहे। जरांगे पाटलांच्या रूपानं एक आपल्या भावंडाला मोठं यश मिळालं की तमाम महाराष्ट्रातला भारतातला जगभरातला सगळा मराठा जो आहे तो एकवटला गेला, आणि आपल्यासाठी मराठा कधी एक होत नाही हे मी काय सांगितलं गेलं, अरे ही एक प्रकारची अंधश्रद्धा जी आहे ती रुजवली गेली की मराठा एक होत नाही। या अंधश्रद्धेला तडा देऊन या अंधश्रद्धेला लाथ मारून मराठा एक झाला आणि मराठ्यांनी जगाला आपल्या एकीचं दर्शन घडवलं सुद्धा। एक मराठा, एक मराठा। 2016 साली मला आठवतं जेव्हा मराठा क्रांती मोर्चे सुरू झाले आणि पुणे शहरात मराठा क्रांती मोर्चाचं जे काही भव्य आणि विराट असं दर्शन जगाला घडलं, त्याच्यामध्ये माझ्या वकील बांधवांची तुमची सगळ्यांची फार मोठी साथ होती। तुम्ही सारेजण छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या स्मारकाजवळ सारे जण आमच्या अवती होतात, त्या रॅलीमध्ये होतात, आणि ती जी भव्यता होती ती केवळ आणि केवळ तुमच्या उपस्थितीने। आणि म्हणून आज पुनश्च एकदा हे जे काही मराठ्यांचं वादळ भुंगावत आहे ते आपल्या हक्क अधिकाराची लढाई आणि केवळ मूल्य लोकशाही याच्या संरक्षणासाठी हे सारं काही चालू आहे, हे मात्र आम्ही आमच्या मनामधून नीटसं असलेलं बांधवांनो, मराठा कधीही कोणत्या जाती विरुद्ध मनामध्ये द्वेष बाळगत नाही, नवे बाळगला नाही। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगडांचं स्वराज्य इकडे उभं केलं त्यामध्ये 18 पगड जाती जमाती होत्या। आजही आमचा मराठा जो काही भावंड आहे त्याला अनेक मराठेतर मित्र असतात, त्यांना सोबत घेऊन चालण्याची त्याची मानसिकता असते। मराठा जातीवादी नव्हता, मराठा जातीवादी नाही आणि मराठा जातीवादी नसेल। मराठ्यांनी आपली ताटं जी आहेत ती इतरांसाठी त्यांच्या समोर ठेवली, त्यांना सांभाळून घेतलं, त्यांना जगवलं। नव्याने महाराष्ट्रामध्ये इतर जाती जमातींचा पोशिंदा म्हणून मोठा भाऊ म्हणून मराठा वावरला, मात्र आज परिस्थिती बदलली आहे। इतर अनेक समूह तुमच्या विरुद्ध अत्यंत टोकदारपणे उभे आहेत। मी तुम्हाला त्यांच्या विरुद्ध भडकावतोय असं नाही, परंतु ही गोष्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे
पदाची संविधानिक पद उपभोगून मी नाव घेऊन सांगतो, महाराष्ट्राचा कॅबिनेट मिनिस्टर म्हणून वावरणारे छगन भुजबळ तर जाहीर रॅल्यांमध्ये महाराष्ट्राचा मंत्री असताना, एका संविधानिक पदावरती आरूढ असताना मराठ्यांच्या विरुद्ध जाहीर गरळ बघतो, ही अत्यंत दुर्दैवी, दुःखद आणि महाराष्ट्रासाठी लांछनास्पद गोष्ट आहे. लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना काळीमा फासणारी गोष्ट आहे. परंतु आमचे जे लोक विधिमंडळात आहेत, जे जातीने मराठा आहेत मात्र मतीने मराठा नाही, कारण त्यांनी कधी या गोष्टीवरती आवाज उठवला नाही. बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वकील आहात, वकिलांचा इतिहास मोठा आहे, राष्ट्र उभारणीमध्ये सुद्धा आहे आणि राष्ट्र जेव्हा स्वतंत्र झालं त्यानंतर सुद्धा वकिलांचा इतिहास मोठा आहे, तुमचं योगदान मोठं आहे. आमच्या पूर्वसुरींचं, वकील मंडळींचं फार मोठं योगदान हे राष्ट्र उभं करण्यात आहे. अशा वेळेला या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आमच्या मतांवर निवडून जाणारी माणसं जर जाहीर काही समूहांच्या विरुद्ध बोलत असतील आणि राज्य चालवण्याच्या वेळेला मंत्रिपदाच्या घेतलेल्या शपथा ज्या आहेत त्या शपथा पायदळी तुडवत असतील तर मराठ्यांनी घटनावर येण्याची गरज आहे. वाडी वस्तीवरती असलेला आमचा गोरगरीब मराठा, खरं तर तुम्हाला मला कल्पना आहे, सुनील बांगर वकील झाले, 1 एकर त्यांच्या वडिलांनी जमीन विकली आणि शहरात शिकायला आले. ते वास्तव आम्ही सांगत नाही, आम्ही सतत बढाया